नमस्कार. आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम बाल शिक्षणाची तयारी व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे. चला, या आठवड्याचा विषय मैदानी खेळांचे महत्त्व याबद्दल जाणून घेऊया. शारीरिक हालचालींव्यतिरिक्त मैदानी खेळ देखील मुलांसाठी खूप फायदेशीर आहेत. ते त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये मिळून मिसळून राहण्याची संधी देतात. खेळात गुंतल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. कबड्डी, खो खो, लपाछपी आणि पकडापकडी हे मैदानी खेळ आपले पुरातन खेळ आहेत. तसेच खेळताना खूप मजाही येते. चला, या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया. चला पाहूया सोमवार आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे हात मिळवत स्वागत करूया. यानंतर स्वच्छता तपासणी करूया. मुलांची जागेवर उभे राहून नमस्ते टीचर म्हणत उपस्थिती घेऊया. आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळ आणि शिकणे. यानंतर मुलांना गोलात उभे करून आभाळ वाजलं धडामधूम हे गाणे हावभाव करत म्हणूया. आता मुलांना थैलीत कोणकोणत्या वस्तू आहेत स्पर्श करून ओळखायला सांगूया. आता मुलांना अंगणवाडीतील नवीन मित्रमैत्रिणींची नावे सांगायला सांगूया. दिलेल्या कागदावर पंजाचा आकार काढून अंगठ्याजवळ चोच काढून पक्षी बनवूया. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर मुलांना बाहेर नेऊन संत्रे लिंबू पैशाला खेळ खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवूया. आज आपण मिळून काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारूया. मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया. चला पाहूया बुधवार आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे मुठीवर मुठ मारत स्वागत करूया. यानंतर स्वच्छता तपासणी करूया. मुलांचे जागेवर उभे राहून येस मॅम म्हणत उपस्थिती घेऊया. आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळ आणि शिकणे. आता मुलांना गोलात बसवून मुंगी आणि कबूतर गोष्ट सांगूया. आता मुलांना बाटली किती पावले दूर आहे याचा अंदाज लावून किती पावले अंतर होईल हे मोजायला सांगूया. आता मुलांना अंगणवाडीतील नवीन मित्रमैत्रिणींसोबत कोणकोणते खेळ खेळलात हे विचारूया. मुलांना कागदावर जिलेबीचे चित्र काढायला सांगूया. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर मुलांना बाहेर नेऊन झुकझुक गाडी खेळ खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवूया. आज आपण मिळून काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारूया. गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया. चला पाहूया शुक्रवार आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करूया. यानंतर स्वच्छता तपासणी करूया. मुलांची जागेवर उभे राहून येस मॅडम म्हणत उपस्थिती घेऊया. आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळ आणि शिकणे. यानंतर मुलांना गोलात उभे करून लहान माझी बाहुली हे गाणे हावभाव करत म्हणूया. आता वेगवेगळ्या चवीच्या पदार्थांच्या मदतीने पदार्थांची चव ओळखायला सांगूया. आता मुलांना तुमची ओळख करून द्या, जसे तुमचे नाव, पत्ता, आवडीनिवडी इत्यादी. मुलांना कागदाची घडी घालून कपाट बनवायला सांगूया. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर मुलांना बाहेर नेऊन आडवी उभी उडी खेळ खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवूया. आज आपण मिळून काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारूया. शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया. आपण मैदानी खेळांच्या महत्त्वाची माहिती घेतली.
पालकांना माहिती देताना मुलांना घराबाहेर खेळण्याची संधी देण्यास सांगा. तसेच त्यांना वेळ काढून मुलांसोबत खेळण्यास प्रोत्साहित करा. कृपया मुलांसोबत घेतलेल्या खेळ व क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.